सगळ्यांना दिवसाचे 24 तास मिळतात. आपण ठरवायचं की आपण त्याचा उपयोग कसा करतो. ते मी 24 तास वाया घालवते की त्या 24 तासाचा उपयोग करते. जसा फिनिक्स पक्षी राखेतून बाहेर निघाला तसं स्वतःला सावरा. नुसतं घरकामात अडकून राहू नका. डेव्हलप करा, स्वतःची पर्सनल ग्रोथ करा. तेव्हाच स्वतःला व्हॅल्यू येईल आणि सगळेजण महत्त्व देतील. घरकाम, मुलं, जॉब, अभ्यास कसं करणार ताई हे सगळं शक्य आहे. कारण मी करू शकते तर तुम्ही पण नक्कीच करू शकता. फक्त काही छोट्या छोट्या सवयी अंगीकाराव्या लागतील, ज्या की खूप सोप्या आहेत. छोटा छोटा बदल नवीन आयुष्य नक्की घडवणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणे की तुम्हाला पण छान मोटिवेशन मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळेल. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या व्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे, अशा काही सवयी सांगणार आहे किंवा असं काही मोटिवेट करणार आहे ज्यांनी तुम्हाला अभ्यासासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेही मोटिवेट यासमोर येणार आहे किंवा ज्याही अभ्यासाच्या टिप्स येणार आहे किंवा जेही मी तुम्हाला टाइम टेबल सांगणार आहे ते तुमच्यापर्यंत. आणि आपण अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्याला वेळच मिळत नाही. आपल्याला मुलं असतात, घरकाम, जबाबदारी. मग आता हे सगळं कसं मॅनेज करायचं ताई, आम्हाला तर वेळच मिळत नाही. पण आपण जर काही सवयी आपल्या अंगीकारल्या आणि हा बदल जर सुरुवात केला तर आपल्याला भरपूर वेळ मिळू शकतो आणि आपलं मॅनेजमेंट पण विस्कळत नाही. मी पण माझा जॉब, अभ्यास, युट्यूब आणि मुलांना शिकवणं आणि एक जबाबदारी छान प्रकारे आणि उत्तम प्रकारे पूर्ण करू शकते, कारण मी या सवयी अंगीकारते. तर बघा, मी माझी रात्रीची जी भांडी आहे ती रात्रीच घासून ठेवते. माझा गॅसचा ओटा रात्रीचा आवरून ठेवते. माझी जी टिफिन असतात, जेही आमचे 4 जणांचे टिफिन असतात, ती रात्रीच भांड्यातून वेगळी काढून ठेवते. त्यांनी काय होतं मग, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की रात्रीचा गॅस स्वच्छ करून ठेवते, भांडी धुवून जागच्या जागी ठेवते, मुलांचे टिफिन वेगवेगळे करून ठेवते, घर थोडं आवरून घेते आणि घर थोडं आवरून मस्त अभ्यासाला बसते. कारण जेव्हा सगळे झोपतात किंवा सगळं झालं किंवा मन शांत होतं, छान अभ्यास होतो, झोप लागते समाधानाने. आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तात जेव्हा उठते ना, तेव्हा आधी सगळं आवडलेलं असते, टिफिन तयार असतात. मग माझा वेळ माझ्या अभ्यासासाठी छान असतो. जोही अभ्यास करते रात्री तो माझा शांत मनाने होतो. म्हणून आपलं आयुष्य आपल्याला बदलायचं असेल, वेळ नाही म्हणून चालणार नाही. स्वतःला एक सवय लावावी लागेल. झोपण्यापूर्वी घर आणि आपलं मन दोन्हीही स्वच्छ करून झोपावं लागेल. त्यांनी आपलं मन हलकं होईल, आपल्याला खूप शांत वाटेल आणि अभ्यास पण होईल आणि आपण शांत मनाने सगळी कामं पण व्यवस्थित करू शकू. त्यानंतर सकाळी ब्रह्मवेळेत अलाराम तर मी 4:30चा लावलेला होता, पण अचानक जाग आली 3:45ला. उठले, मोबाईल मध्ये बघितलं तर 3:45 वाजलेले होते. म्हटलं आता झोपायचं नाही वैशू, जर आता झोपली तर डायरेक्ट 6ला जाग येईल. कारण मग झोपल्यावर एकदा परत एवढी गाढ झोप लागते, कारण दिवसभर एवढं थकतो आपण की मग ते एकदम गाढच झोप लागते. म्हणून मग मी परत झोपले नाही, थोडा वेळ बेडवर बसले. बघा, इथे तुम्हाला दिसत असेल घड्याळामध्ये पण आमच्या बेडरूम मध्ये एक घड्याळ आहे. इथे वॉलला बघा, इथे मी झूम करून दाखवते. 4ला 5 मिनिटं बाकी आहे. 10 मिनिटं मी बेडवरच बसले. जरा पॉझिटिव्ह थिंकिंग बेडवर पण करते. स्वतःला अफर्मेशन द्यायचे, जायचं, गरम पाणी प्यायचं थोडंसं. म्हणजे मी गरम पाणी करायला ठेवलं स्वतःसाठी. नंतर बाहेर गेले, अंगणात थोडा फेरफटका मारला, कारण त्यांनी काय होतं आपल्याला खूपच शांत वाटतं आणि आपली जी डोळ्यात झोप असते ना, ती पण आपली झोप आपसूक बाजूला होते. नाही तर बेडवरच पुस्तकं ठेवायचे, तिथेच अलाराम क्लॉक ठेवायची आणि काय होतं तिथल्या तिथंच बसायचं वाचत. त्यामुळे काय होतं झोपही जात नाही ना, अभ्यासात लक्ष लागत आणि काहीच होत नाही. बाहेर जायचं, स्वतःला सावरायचं आणि मग अभ्यासाला बसायचं. बघा मैत्रिणींनो, बदल मोठे नसतात, फक्त सवयी लहान असतात आणि त्या लहान लहान सवयींनीच आपलं आयुष्य आपण मोठं बनवित असतो. बघा, मी थोडी बाहेर आले होते आणि सगळीकडे निरामय शांतता होती, कारण सगळी झोपलेली होती. तेव्हाच आपल्याला आपलं आयुष्य घडवायचं असते. कारण दिवसभर आपण राबतो, तरी कोणी म्हणत नाही आपल्याला की तू पुस्तक घेऊन बस. मग त्याच्यासाठी स्वतःसाठी वेळ काढावा लागेल ना. कारण जेव्हा कोणी वेळ देत नसतो तेव्हा आपला वेळ आपल्याला शोधावा लागतो. आपला वेळ शोधून आपल्यासाठी वेळ तयार करावा लागतो. म्हणून मग मी माझा मार्ग शोधून काढला की ब्रह्ममुहूर्तात उठायचं, रात्री सगळे झोपल्यावर थोडा वेळ अभ्यास करायचा आणि यातूनच आपल्याला सक्सेस होण्यासाठी मग कोणीही थांबवू शकत नाही. जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं तेव्हा एक बाई आपण अजून जागे असतो स्वतःसाठी. कारण आपल्याला माहित असतं नशीब बदलायला वेळ लागतो, पण रोज जर प्रयत्न केले तर हार्डवर्क पेज ऑफ.
त्यानंतर बघा पॉझिटिव्ह थिंकिंग करायची, कारण पॉझिटिव्ह थिंकिंग केल्याने आपल्याला भरपूर छान वाटतं आणि आपला दिवस खूप सुखाचा आणि समाधानाचा जातो. त्यानंतर बघा छान अभ्यास करून घ्यायचा, कारण सगळे झोपलेले असतात, सगळं शांत असतं, छान अभ्यास होतो, कुठलीही गडबड नसते, आपल्याजवळ वेळ पण असतो आणि आपला अभ्यास पण छान होतो. मीही थकते पण मी थांबत नाही, कारण मला माहित आहे जर मी आज थकली आणि बसली तर माझं सगळं संपेल. म्हणून आजचा दिवस थांबण्यासाठी नाही तर काहीतरी करून दाखवायचं आहे. त्यानंतर माझं मॉर्निंग वर्क चालू होतं आणि तुम्हाला माहित आहे की माझी मुलगी स्कूलला जाते, मला पण स्कूलला जावं लागते, म्हणून मी माझी सकाळची डेली वर्कची कामं आहे ती सुरू करते. लोक म्हणतात काय करतेस एवढं, पण त्यांना कुठं माहित आहे की ही लढाई माझ्या आयुष्याची आहे. आजचं माझं कष्ट उद्याचं माझं यश घडवणार आहे. म्हणून मी सकाळी 4ला उठते, अभ्यास करते, सगळं काही आटोपते, कारण मला काहीतरी नवीन करायचंय, मला काहीतरी नवीन शिकायचंय. आणि बघा जे की मी गाईला काही थोडं खायला दिलं होतं ते तिथेच विसरली आणि घरात निघून गेली होती, पुन्हा बाहेर आली आणि ते भांडं घेऊन परत घरात गेली, कारण एवढी गडबड असते सकाळी की असं विसरल्यासारखं होतेच. म्हणून वेळ मिळत नसला तरी थांबायचं नाही, वेळ काढावा लागेल. जसा मी काढते तसा तुम्ही काढू शकता, कारण भविष्यात तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि ही गडबड तर आपल्या मागे नेहमीच राहणार आहे. त्यामुळे असं थांबायचं कधीच नाही, स्वतःला डेव्हलप करत राहायचं. कोणी काही म्हटलं तरी विशेष लक्ष द्यायचं नाही. मला कमेंट आल्या होत्या की ताई आम्हाला घरातून रिस्पॉन्स मिळत नाही, काहीही म्हणतात, आम्हाला खूप टेन्शन येते. मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते, सपोर्ट कोणाला फुल टक्के मिळत नसतो, आपल्याला तो सपोर्ट स्वतःकडून स्वतः शोधावा लागतो आणि तो सपोर्ट फक्त स्वतःकडे शोधायचा, कोणावरही विसंबून राहायचं नाही, अवलंबून राहायचं नाही आणि त्यानंतरच आपण आपल्याला घडवू शकतो. जे की माझ्यासोबत झाल्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते, तुम्ही माझ्या गोड मैत्रिणी आहेत म्हणून. आणि बघा मैत्रिणींनो, आपण म्हणतो की मी हाऊसवाईफ आहे, मला मुलं आहेत किंवा मी जॉब करत आहे किंवा दोन्ही पण आहे पण मला वेळ मिळत नाही. अगोदर तर हे म्हणणं बंद करायचं की मला वेळ मिळत नाही, कारण थोड्या थोड्या तयारीने आणि सकाळचा वेळ रात्रीचा वेळ आपण आपला वाचून आपल्या सवयी आपण जर बदलल्या तर आपण नक्कीच आपल्या स्वतःसाठी वेळ काढू शकतो. त्यानंतर मी माझी जी बॉटल आहे, मुलाची बॉटल, आमचा टिफिन, हे सगळं पॅक केलं. त्यानंतर आमच्या बॅग्स काढून ठेवल्या, कारण कसं मग मुलगा उठतो त्याची तयारी करावी लागतो, म्हणून मग वेळ मिळत नाही आणि या सगळ्यामध्ये खूप जबलिंग होतं. म्हणून मग मी सगळं अगोदर करून घेते, मग मुलाला उठवते, त्याची तयारी करते, कारण तो पण माझ्याच शाळेत आहे आणि तो 2 वाजेपर्यंत त्याला सुट्टी होते, पण तो माझ्या बरोबर घरी येतो, म्हणून मग मी एक्स्ट्रा टिफिन घेऊन जाते. त्यानंतर मी माझी स्वतःची तयारी केली, कारण स्वतःला स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण तेव्हाच आपण घडू शकू. हे बघा इथे मी तयार झालेली आहे स्कूलला जायसाठी, रेडी टू स्कूल, आणि माझा मुलगा पण तयार झालेला आहे. आता आम्ही शाळेला निघणार. आणि आज जर मी तशीच बसून राहिली असती, स्वतःसाठी डेव्हलप केलं नसतं किंवा माझे वीक पॉइंट शोधले नसते, तर आज मी माझं जे जुनं घरकाम आहे तेच तसंच बसायचं, तीच निगेटिव्ह थिंकिंग, काहीच आयुष्यात बदल झाला नसता. म्हणून माझ्यात चेंजेस करायला सुरुवात केली, माझ्या सवयी बदलल्या आणि माझ्यात पण बदल झाला, ज्या की मला खूप आवडायला लागल्या आणि त्यामुळे माझ्यात खूप चेंजेस झाले. आणि तुम्ही पण ह्या जर सवयी अंगीकारल्या किंवा मग तसा विचार करायला सुरुवात केली तर तुम्हाला पण वेळ मिळू शकेल, तुम्ही पण सगळं छान आणि व्यवस्थित मॅनेज करू शकाल आणि स्वतःला घडवू शकाल. आणि इथे बघा मग मी आणि माझा मुलगा गाडीवर त्याला बांधून घेते, कारण सेफ्टी. तर मला हिरकणी आठवते, ज्याप्रमाणे हिरकणी आपलं घर, मुलं आणि आपलं आयुष्य सावधपणे सांभाळते, त्याचप्रमाणे आपणही आपला जॉब, आपला अभ्यास, आपली मुलं, आपली जबाबदारी, आपलं घरकाम, आपलं सगळं व्यवस्थित करून आपलं स्वप्न सांभाळत आहे. म्हणून आपण पण आपलं प्लॅनिंग हिरकणीसारखं करायला हवं, जे की आपल्या रोजच्या सवयीमध्ये आपण आणू शकतो. थोडी थोडी तयारी करून जॉब, अभ्यास सगळं एकत्र करणं शक्य होतं आणि हे सगळं आपल्या छोट्या छोट्या सवयी आणि आपल्या थिंकिंगवर अवलंबून आहे. त्यानंतर मी शाळेत पोहोचले आणि घर व्यवस्थित, मुलं सुरक्षित, टिफिन तयार आणि माझा अभ्यास, माझं मन शांत, खूप छान वाटतं. तुम्ही पण अशा जुन्या ज्या सवयी तुम्हाला असतील त्या टाकून द्या आणि नवीन सवयी अंगीकारा. फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभं राहा. छोट्या तयारीने रात्रीचा वेळ वापरून, सकाळची ब्रह्मवेळ वापरून तुम्ही सुद्धा तुमचा अभ्यास करू शकता. तुम्हालाही वाटत असेल वेळ नाही, घरकाम खूप आहे, तर ह्या सवयी अंगीकारून पहा आणि आपला अभ्यास आपला करा. अशा छोट्या सवयीचा परिणाम केव्हा आपल्याला आठवडा, महिना, वर्ष बदल घडवून आणणार हे पण कळणार नाही. लक्षात ठेवा, सवयी बदलल्या की आयुष्य बदलतं. म्हणून आत्ताच सुरुवात करा.
ही वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये मोटिवेशन नक्की तुम्हाला मिळेल. बाय.